रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत. आपण भारतीय केसांना तेल लावण्यासाठी किती जास्त ऑब्सेस्ड आहोत ना, आपल्या आजी पणजीच्या काळापासून. म्हणजे एका अर्थाने ते बरोबरही आहे, पण आजकाल ते पॉसिबल आहे का तसं करणं? आकांक्षासोबत आहात सध्या. बाय द वे, तुमचं स्वागत आहे ग्लॅमर पॉडच्या या आपल्या एपिसोडमध्ये, ज्यामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत तेल लगाने के बारे में. नाही म्हणजे कुणाला लावायचं नाही तेल, केसांना तेल लावायचंय त्याबद्दलची चर्चा आपण करणार आहोत. आता तेल लावणं का गरजेचं आहे, किती लावलं पाहिजे, कधीही लावलं पाहिजे, इतकी मोठी समस्या आपल्या समोर असते जेव्हा विषय येतो तेल लावायचा, हेअर ऑइलिंग करण्याचा. म्हणजे काही लोक सांगतात आपल्याला की तेल लावणं जे आहे ते रात्रभर तेल लावून ठेवलं पाहिजे, व्यवस्थित मसाज केली पाहिजे, अमुकच तेल वापरायला पाहिजे, त्याच्यामध्ये या सगळ्या जडीबुटी ज्या आहेत त्या पॉसिबल तेवढ्या टाकल्या पाहिजेत. आणि काही लोक म्हणतात की नाही, म्हणजे हेअर वॉश करण्याआधी तुम्ही तासभर जरी तेल लावून ठेवलं डोक्याला तरी सुद्धा चालणार आहे. आता इतके जर का 2-3 पद्धतीचे याच्यावरचे ओपिनियन असतील तर त्यावरती आपण जरा विश्लेषण करायला हवं की नको? चला तर मग आज याच विषयावरती आपण बोलूयात की केसांना तेल किती, कधी, कसं लावायला हवंय. वळूयात आपण डायरेक्टली आजच्या आपल्या विषयाकडे. कुठल्याही पद्धतीचं तेल लावताना, केसांना हेअर ऑइलिंग करताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे आपला केसांचा टेक्स्चर कसा आहे. आता आपले केस ऑलरेडी खूप जास्त ऑइली होतात, खूप जास्त सिल्की आहेत, खूप फ्रिझी आहेत, कर्ली आहेत, की कशा पद्धतीचे आहेत, की खूप ड्राय होतात. या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यावरनं ठरतं की आपण केसांना तेल रात्रभर लावायला पाहिजे की फक्त वॉश करण्याआधी 1 तास लावलं तरीही चालणार आहे. सो यासाठी एक सिंपल गोष्ट लक्षात घ्या. जर का तुमचे केस सिल्की असतील, अगदी स्ट्रेट असतील आणि ऑलरेडी स्कॅल्प ऑइली होत असेल तर अशा केसांना फक्त तुम्ही आंघोळीच्या आधी, वॉश करण्याआधी 1 तास तेल लावलं तरीही चालणार आहे. तेल लावताना ते कसं लावायचं तेही मी तुम्हाला सांगते. आणि ज्या लोकांचे केस खूप जास्त कोरडे असतात, फ्रिझी असतात, ड्राय होतो स्कॅल्प खूप, अशा लोकांनी रात्रभर तेल लावून ठेवलं तरीही चालणार आहे. कुठलंही तेल लावताना काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, त्याही मी तुम्हाला एक एक करून सांगते. सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे जेव्हाही तुम्हाला जे सूट होणारं ऑइल आहे ते लावणार असाल तेव्हा त्याला थोडंसं वाटीमध्ये काढून कोमट गरम करून घ्यायचंय. फक्त खूप कडक करायचं नाही, तर रूट्सला त्रास होईल आणि हात सुद्धा भाजतील आपले. सो अगदी थोडंसं कोमट तेल करून घ्यायचंय वाटीमध्ये आणि त्याला आपल्या बोटांवरती घेऊन कधीही बोटांनी आपल्या केसांना तेल लावायचंय. तेल लावण्याआधी केसांमधला गुंता काढून घ्यायचा आहे, केसांचं व्यवस्थित पद्धतीनं पार्टिशन करून घ्यायचंय, भांग पाडून घ्यायचंय आणि मग भांगामध्ये व्यवस्थित पद्धतीनं तेल जे आहे ते तुम्ही अप्लाय करू शकता. बऱ्याच लोकांची सवय काय असते ना, हा मुद्दा दुसरा आहे आपला, की बऱ्याच लोकांना तेल लावायचं आणि घसा आपल्या हाताच्या पंजानी ते घासायचं डोक्यामध्ये, अशी एक सवय असते. तसं केलं की खूप छान मालिश केल्यासारखी वाटते वगैरे असं, तेव्हा तेवढ्यापुरतं फील होतं. पण काय होतं, याच्यामुळे केसांचे रूट्स जे आहेत ना ते खूप जास्त डॅमेज होतात आणि ते डॅमेज झाले की मग हेअर फॉलची समस्या खूप जास्त वाढते. बोटांनी जे प्रेशर आपल्या स्कॅल्पवरती येणार आहे ते प्रेशर खूप कमी असेल. इन्स्टेड ऑफ जर का आपण त्याला आपल्या पामनी, आपल्या हाताच्या पंजानी घासलं तर प्रेशर खूप जास्त येईल आणि तेलाने व्हायचे ते फायदे कमी पण नुकसान जरा जास्त होईल. त्याच्यात तेलाचा दोष नाहीये, लावण्याची पद्धत आपली चुकते, हा एक दोष मात्र आपण नक्की लक्षात घेतला पाहिजे. पुढचा पॉईंट म्हणजे जेव्हा कधी तुम्ही तेल लावाल ना तेव्हा ज्या पद्धतीनं मी सांगितलं की केस जर का सिल्की असतील तर तुम्ही 1 तास आधी लावून नंतर वॉश करू शकता. पण ड्राय फ्रिझी असेल स्कॅल्प, तसे केस असतील तर तुम्ही रात्रभर तेल लावून ठेवा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तेल लावल्यानंतर इमिजिएटली लगेचच बाहेर जाऊ नका. म्हणजे मॅक्झिमम 12 तास तुम्ही तेल डोक्यावरती ठेवू शकता. पण तसंच तेल घेऊन जर का तुम्ही बाहेर गेलात तर बाहेरची धूळ, प्रदूषण सगळं केसांना लागू शकतं आणि त्याच्यामुळे डॅन्ड्रफची समस्या जी आहे ती आणखी जास्त वाढू शकते आणि केस आणखी जास्त डॅमेज होऊ शकतात. पुढचा मुद्दा जो आपण लक्षात घेतला पाहिजे ते म्हणजे हेअर ऑइलिंग करून झाल्यानंतर कधीही केस विंचरू नका. कारण की आपण ऑलरेडी मसाज केलेलं असतं केसांना, आपण केसांच्या रूट्सला व्यवस्थित मसाज केलेले असते आणि त्याच्यामुळे ऑलरेडी ते जरा डेलिकेट झालेले असतात केस. त्यात जर का आपण कंगव्यानी खर करून केस विंचरायला लागलो तर मग ते जास्त हेअर ब्रेकेज होण्याचा किंवा हेअर फॉल होण्याचा चान्स जो आहे तो जरा जास्त असतो. त्यामुळे कधीही हेअर ऑइलिंग करण्याआधी विंचरून घ्या आणि मग त्यानंतर त्याला तसंच छान बांधून तुम्ही झोपू शकता. आणखीन एक गोष्ट, तुम्हाला वाटत असेल की केसांना तेल जे आहे ते अगदी मुळापर्यंत गेलं पाहिजे, सगळे बेनिफिट्स त्याला मिळाले पाहिजेत, तर अशा वेळी तुम्ही स्टीम थेरपी सुद्धा केसांसाठी करू शकता.
आता रात्रभर लावून ठेवणाऱ्या केसांसाठी ते माहिती नाही किती पॉसिबल आहे, तुम्ही करू शकाल की नाही. पण जर का तुम्ही 1 तास आधी तेल लावलेलं आहे तर त्यानंतर काय करायचं, तेल व्यवस्थित आत जिरण्यासाठी केसांचा जुडा व्यवस्थित बांधून घ्या आणि त्यानंतर कोमट पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये टॉवेल बुडवून घ्यायचा, पिळवून घ्यायचा. तो थोडासा वॉर्म झाला, थोडासा कोमट असं त्यातनं व्हायला लागलं फिलिंग, की तो टॉवेल जो आहे तो केसांना गुंडाळून ठेवायचा. युज्युअली मोठ्या मोठ्या पार्लर्समध्ये ते डोक्यावर कॅप घालून स्टीम वगैरे देतात ना, तशाच पद्धतीचा इफेक्ट या अशा पाण्यामध्ये बुडवलेल्या टॉवेलमुळे सुद्धा येणार आहे. त्यामुळे स्टीम मिळेल केसांना, पोर्स जे आहेत ते थोडेसे ओपन होतील आणि केसांच्या मुळापर्यंत तेल अगदी व्यवस्थित पद्धतीनं पोहोचेल. जसं मी ही पद्धत डिस्कस केली की तुम्ही केसांना 1 तास आधी तेल लावू शकता किंवा ओव्हरनाईट सुद्धा तेल लावू शकता. आता तुम्हाला या दोन्ही गोष्टी पटत नसतील किंवा करायच्या नसतील, आवडत नसतील, तर तुम्ही त्याला अल्टरनेट सुद्धा करू शकता. म्हणजे आठवड्यातून 2 वेळा आपण कमीत कमी केस वॉश केले पाहिजेत असं म्हणतात, डॉक्टर्स सुद्धा तसं सांगतात. तर युज्युअली एकदा असं करा की हेअर वॉश करण्याच्या 1 तास आधी तेल लावा आणि आठवड्यातनं एकदा असं करा, जेव्हा खूप वेळ असतो, वीकेंड असतो, तेव्हा रात्रभर तेल लावून ठेवा आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही हेअर वॉश करू शकता. बघा पटतंय का? या काही गोष्टी तेल लावताना तुम्ही नक्की फॉलो करू शकता आणि तेलाचा अगदी प्रॉपर बेनिफिट जो आहे तो तुमच्या केसांना मिळेल. ट्राय करून बघा या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या. केसांना तेल लावण्यासाठी आपण या काही गोष्टी फॉलो करू शकतो आणि त्याचा बेनिफिट आपण पूर्णपणे मिळवू शकतो. ग्लॅमर पॉडच्या आजच्या एपिसोडमध्ये इतकंच. मला सांगा तुम्हाला हा आजचा एपिसोड कसा वाटलेला आहे, फायदेशीर ठरलाय का तुम्हाला हा एपिसोड, आणि असे आणखी कुठले कुठले विषय मी या ग्लॅमर पॉडच्या या पॉडकास्टमध्ये घेऊन यावेत ते जर का तुम्हाला मला सजेस्ट करायचं असेल तर RJ आकांक्षा 007 इंस्टाग्रामला फॉलो करा आणि तुम्ही मला मेसेज करून तिकडे सांगू शकता. या पॉडकास्टबद्दलचे फीडबॅक देण्यासाठी सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता. ग्लॅमर पॉडच्या आजच्या एपिसोडमध्ये इतकंच. आपण भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत ऐकत राहा ग्लॅमर पॉड विथ RJ आकांक्षा. रेडिओ सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत.